संसद अधिवेशनाच्या कार्यकाळातल्या शेवटच्या सत्रात दोन्ही सदनांचं कामकाज व्यवस्थितपणे चालावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला 30 पक्षांचे जवळपास 45 नेते उपस्थित असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्र्यांनी दिली। ने इस बार तो ज़्यादा हमारा थ्रस्ट एक तो माननीय राष्ट्रपति भाषण और राष्ट्रपति अभिभाषण के ऊपर धन्यवाद प्रस्ताव के ऊपर चर्चा होगा। उसके बाद इंटीरियम बजट होगा, जम्मू एंड कश्मीर का बजट होगा और इमरजेंसी कुछ बिल आता है तो वो भी बिल हम ले आने के लिए प्रस्ताव रखा है। और जो चर्चा स्पीकर और चेयरमैन अनुमति देगा प्रोसीजर के आधार पर, रूल्स के आधार पर, वो चर्चा के लिए सरकार तैयार है। सभी मुद्दे पर चर्चा के लिए सरकार तैयार है, लेकिन सुचारू रूप से सदन चलना है। हमने ये भी निवेदन किया है कि कृपया जो प्लेकार्ड लेके, तट्टिया लेके अंदर नहीं आना चाहिए। गेल्या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना पुन्हा सभागृहात घेण्यासाठी अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे निवेदन दिलं असल्याचं जोशी यांनी यावेळी सांगितलं। इंडिया आघाडीवर टीका करत वादविवाद घालणं हे काँग्रेसचं काम असल्याचं जोशी यांनी म्हटलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार असून ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, तर 1 फेब्रुवारीला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील।